मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 12. हस्तिनापुरातला माझा कार्यक्रम ठरल्यासारखा होता. भल्या पहाटे मी रोज उठत असे. नियमानं गंगेच्या किनाऱ्यावर जात असे. कुणाचाही त्रास नको म्हणून कधीच घाटावर जात नसे. दुसरी एक छान निवांत अशी जागा मी माझ्यासाठी निवडली होती. तिथं कुणीच येण्याची शक्यता नव्हती. तिथं जाऊन मी मनसोक्त डुंबत असे. नंतर कंबरभर पाण्यात येऊन उभा राही. माझ्या पायांना लहान लहान मासे येऊन लुचत. पण मला माहीत होतं की त्यांना त्यापासून काहीच खायला मिळणार नव्हतं. माझ्या अभेद्य कातडीला चावून चावून ते कंटाळत आणि शेवटी निघून जात. पुढं पुढं तर ते माझ्या आसपास फिरकेनात. माझे पाय म्हणजे पाण्यातील 2 नित्याचे खडकच आहेत असा त्यांनी समज करून घेतला असावा. ओंजळीत पाणी घेऊन मी सूर्यदेवांची वाट पाही. दूरवर गंगेच्या पाण्यातून ते हळूच डोकावत. त्यांच्या किरणांनी तिच्या असंख्य चिमुकल्या लहरी डोक्यावर सोनेरी वस्त्र घेऊन नाचतायत असं वाटे. मध्येच एखादा कारंडव पक्षी आम्हा दोघांमध्ये फेऱ्या घाली. त्याच्या इकडं तिकडं फिरण्यानं त्या तेजाची तेवढीच जागा दिसायची बंद होई. मी मनात म्हणे, या एवढ्या चिमुकल्या पक्षाला किती शक्ती आहे. आपल्या अस्तित्वानं तो सूर्यबिंबाला झाकू पाहतोय. तो पक्षी दूर निघून जाई. बिंब पुन्हा तळपू लागे. हातातील पाण्याचं अर्घ्य मी त्या तेजाला देई आणि म्हणे, आपला शिष्य हा सूतपुत्र करणं आपल्या आशीर्वादाची इच्छा करतोय. गुरुदेव त्याच्यावर अनुग्रह करा. मग एकटक मी त्या तेजाकडं पाही. चमचमणारे असंख्य तेजस्वी कण मला दिसत. प्रचंड वेगाने फिरणारे तेजाचे कण. जगातला अंधकार उजळणारे तेजाचे कण. जगाला उत्साहाची कारंजी पुरवणारे अमर असे हे तेजाचे कण. एक दिवसच जर हे कण आपलं सुख आणि आपलं मुख जगाला न दाखवतील तर काय होईल? हे हस्तिनापूर, हे इथले प्रासाद आणि मंदिरं, आयटीत छाती पुढं काढून चालणारे हे योद्धे, तो अर्जुन, तो भीम, ते द्रोण, काय होईल या सर्वांचं? छे, किती कर्तव्यदक्ष हे तेजाचे कण. मी मनात म्हणे, हा कर्णसुद्धा त्या तेजातील कणातला एक कण झाला असता तर किती बरं झालं असतं. मग त्यानं सुद्धा जगातला सगळा अंधकार उजळला असता आणि तो सुद्धा स्वतःला जाळून घेत. पण ते शक्य नव्हतं. माझं भान हरपून जाई. अंगावरचं कवच, कानातली कुंडलं या कशाचीच मला जाणीव उरत नसे. डोळे सताड उघडे ठेवून मी ते तेज शक्य असेल तेवढं डोळ्यांनी पिऊन घेई. कितीही प्यायलो तरी माझं समाधान होत नसे. अशा अनेक घटका निघून जात. ते तेज माझ्या डोक्यावरून मागं जाई. आता ते पाहता येणं शक्यच नसे. माझी मान अवघडलेली असे. मग मी शांतपणे डोळे मिटून घेई. डोळ्यांपुढं तेजाची नुसती वलयच वलय गरगर फिरू लागत. शरीरातील रक्ताचा थेंबन थेंब त्या तेजातील कणासारखा फिरतोय असं वाटे. बऱ्याच वेळानंतर मी डोळे उघडी. माझी पाठ चांगली खरपूस तापलेली असे. किनाऱ्यावरची वाळूही तापलेली असे. मी लगबगीनं पाण्याबाहेर येई आणि वस्त्र बदलून झपाझप पावलं टाकत राजवाड्याकडं चालू लागे. राजवाड्यावर येताच युद्धशालेत घालायची वस्त्र अंगावर चढवून मी शोणाला घेऊन युद्धशालेकडे जाई. तिथं आमचा सगळा दिवस निरनिराळी शस्त्र हाताळण्यात जाई. कधी मंडलं घेत गदा फिरवावी, कधी खड्गाचे हात करावे, कधी शूल फेकावं. जे जे शस्त्र हाताला लागेल ते सफाईदारपणे चालवल्याशिवाय माझं कधीच समाधान होत नसे. विशेषतः धनुष्याच्या सरावासाठी तर मी घटकान घटका घालवल्या होत्या. कारण कोणतीही विद्या ही एखाद्या रोपासारखी असते. तिला निष्ठेचं खत आणि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तरच ती वाढते. या अभावी उलट ती मरण्याची शक्यता असते. दिवसभर मी या निष्ठेची आणि मनाच्या एकाग्रतेची पराकाष्ठा करी. जे जे अवघड आहे ते प्रथम शिकावं असं मला वाटे ते मी शिकून घेई. संध्याकाळी सगळेजण
गुरुवर्य द्रोणांची आज्ञा होताच हातातली शस्त्र खाली ठेवून आपापल्या निवासस्थानाकडे निघून जात. मी शोणाला तिथंच थांबायला सांगून लगबगीनं गंगेच्या किनाऱ्यावर जाई. युद्धशालेच्या मागूनच ती वाहत असल्यामुळे आणि पुढे नगरात गेल्यामुळे मला सोपं जाई. त्या ठिकाणी उभा राहून मी पश्चिमेकडे पाही. हस्तिनापूरचा निरोप घेणाऱ्या सूर्यदेवांना मी वंदन करी. माझ्या अंगावरून आपली सोनेरी बोटं फिरवत ते म्हणत, आता आपली भेटू द्या. दिवसभर निरनिराळी शस्त्र फिरवून आलेला क्षण क्षणात निघून जाई. रात्री अंथरुणाला पाठ लागताच दिवसभरच्या कष्टामुळं मला ताबडतोब झोप येई, पण कधी कधी ती रुसलेल्या मुलासारखी रुष्ट होई. गुरुवर्य द्रोणांचे ते शब्द आठवत. राजकुमारांबरोबर कसं शिकता येईल त्याला? मी माझ्या मनाची समजूत घालायचा प्रयत्न करी. ते म्हणाले, त्यात काहीच चूक नाही. आपण राजकुमार नाही, आपणाला त्यांच्याबरोबर शिकता येणार नाही. पण मन ते मानायला तयार होत नसे. या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत राही. या माझ्या तळमळीचं माझं मलाच आश्चर्य वाटे. राजपुत्रांबरोबर शिकायला न मिळणारे असंख्य युवक नगरात होते. ते सगळे युद्धशालेत येत होते. ते काय असाच विचार करत असतील? मग आपणालाच तेवढं असं का वाटावं? कंटाळून मी बाहेर येई. राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कठड्यावर येऊन बसे. त्या नितळ पाण्यात वरच्या आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं दिसे. चंद्राची कोर तर आकाशातल्या निर्जीव चांदण्यांशी खेळायचं सोडून त्या तलावातील चपळ माशांशी खेळण्यासाठी आकाशाचा एखादा उंच सोपान हळूच उतरून बसलेली असे. तलावातले निर्भीड मासे त्या कोरीशी एकसारखा पाठ शिवणीचा मजेदार खेळ खेळत. बराच वेळ मी ती माशांची लाडीक आणि चपळ धावपळ पाहत राही. सभोवतालच्या तटबंदीत कुठंतरी घर करून राहिलेल्या कपोतांपैकी एखादा चुकून क्षणभर घुमून शांत होई. चंद्रकोरीकडं पाहत पाहत सोपान चढून मी परत दालनात येई आणि शांत मनानं झोपी जाई. राजवाड्यापासून युद्धशाला फार दूर होती, म्हणून आम्ही काही दिवसानंतर युद्धशालेतच राहायला सुरुवात केली. आता राजवाड्याचा आणि आमचा संबंध तुटलाच होता. वर्षातून कधीतरी एकदा शारदोत्सवासाठी आम्ही राजवाड्यावर जात असू, तेही युवराज दुर्योधनांच्या आग्रहामुळं. त्यांनी आणि अमात्य वृषवर्मा यांनी आम्हाला फारच मदत केली होती. त्याला 99 भाऊ होते, पण एकट्या दुर्योधनाशिवाय माझी कधीच कुणीच विचारपूस केली नव्हती. मलाही त्यांच्याबद्दल कधीही ओढ वाटली नाही. किती विचित्र होती एकेकांची नावं. दुर्मंश, दुर्मुख, अंत्यनार. नाही म्हणायला मला आणखीन एक व्यक्ती आवडली होती. ती म्हणजे अश्वत्थामा, गुरु द्रोणांचा पुत्र. किती सरळ आणि साधा स्वभाव होता त्याचा. एवढ्या लहान वयातही धर्म, आत्मा, पराक्रम, कर्तव्य, प्रेम या सगळ्या विषयांवर तो किती सहजपणे बोलत होता. मिळालेला सगळा वेळ मी त्याच्याशी चर्चा करण्यात घालवी. त्याला माझं केवळ कर्ण हे नावच माहीत होतं. मी कोण, कुठला, इथं कशासाठी आलो याची त्यानं कधीच चौकशी केली नाही आणि म्हणूनच तो मला सर्वात अधिक आवडला. एके दिवशी मी त्याला सहज विचारलं, तुझं नाव अश्वत्थामा हे जरा विचित्रच नाही का वाटत तुला? लहान मुलासारखं खळखळून हसत तो म्हणाला, बरोबर आहे तुझं, मला तरी कुठे हे पटतंय. माझ्या नावाबद्दल मी सर्वांना विचारलं तर ते काय सांगतात असं तुला वाटतंय? दुसरं काय सांगणार, तू घोड्यासारखा ऐटदार दिसतोस असंच काहीतरी सांगत असतील ना? नाही, ते म्हणतात की मी जन्माला आल्याबरोबर म्हणे एखाद्या घोड्यासारखा खिंकाळलो आणि म्हणूनच माझं नाव अश्वत्थामा ठेवलंय. पण मला नाही हे पटत. एखादं लहान मूल घोड्यासारखं खिंकाळणं कधीतरी शक्य आहे का? पण खरं म्हणशील तर माझं नाव मला आवडतं, कारण माझे बाबा मला अशू म्हणतात. पण मी एकटा असलो तरच सर्वांच्या देखत मात्र मला ते अश्वत्थामाच म्हणतात. मलाही त्याचं अशू हे नाव फार आवडलं. त्याच्या संगतीत माझे दिवस मजेत जात. तो माझ्या कानातल्या कुंडलांना हात लावून म्हणे, कर्णा,
तुझी ही कुंडलं दिवसेंदिवस फारच सोनेरी रंगाची दिसतायत रे. नगराच्या कुठल्या सुवर्णकाराकडे जाऊन त्याला हा सोनेरी वरख देतोस? माझी ही कुंडलं रंगवणारा तो सुवर्णकार कोण आहे हे मला तरी कुठं माहीत होतं. नाहीतर मी सांगितलं असतं त्याला की माझ्या मित्राला अश्वत्थामाला पण एक सोनेरी कुंडलांची जोडी देऊन टाक, फार चांगला आहे तो. तो हसत म्हणे, नको रे बाबा, तुझी कुंडलं तुलाच लखलाभ होत. कानात सोनेरी कुंडलं पाहून माझ्यासारख्या पर्णकुटीत झोपणाऱ्या ऋषिकुमाराचा कानच कुठेतरी चोर कापून न्यायचा, मग कुंडलही नाहीत आणि कानही नाहीत. आम्ही दोघंही खळाळून हसताना स्वतःला विसरून जात असू. मी नेहमी विचार करी, गुरु द्रोणांचा हा मुलगा किती निरागस आणि मनमोकळा. त्याच्यात आणि शोणात काय फरक आहे? पण त्याचे वडील किती गंभीर आणि शांत. त्यांच्या मनाचा अंतच लागत नाही की जबाबदारी ही माणसाला प्रौढ बनवते, की काही माणसं जन्मतःच प्रौढ असतात. तो युधिष्ठिर नाही का, सदैव गंभीर, कधी चुकून हसेल तर शपथ. पण किती मानतात त्याला या शाळेतले सर्व शिष्य. त्याचा भाऊ अर्जुन म्हणजे तर सर्वांचा प्राणच, जिथं तिथं अर्जुन. या अश्वत्थाम्यावर जेवढं प्रेम नसेल तेवढं गुरुद्रोणांचं त्या अर्जुनावर आहे. अर्जुनाला ते एवढं का मानतात? तसं पाहायला गेलं तर अश्वत्थाम्या इतका श्रेष्ठ युवक युद्धशाळेत दुसरा कुणीच नव्हता. पण त्या अर्जुनाशिवाय दुसरा कुणालाच इथं मान नव्हता. एखाद्या व्यक्तीचं इतकं महत्त्व वाढवणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे ती व्यक्ती उन्मत्त नाही का होणार? कोणती कसोटी लावली आहे गुरुदेवांनी अर्जुनाला इतकं जवळ करण्यात? अश्वत्थाम्यालाच तो प्रश्न विचारा असं मला अनेक वेळा वाटते, पण मी ते संयमानं टाळलं होतं. न जाणो आपल्या पिताचा अपमान झाला असंही त्याला वाटेल, म्हणून मी त्याला कधी विचारू शकत नव्हतो. पण एक मित्र म्हणून अश्वत्थामा मला युद्धशाळेतल्या सर्व शिष्यांहून अधिक जवळचा वाटत असे, आवडत असे.